कृष्ण
हॅलो, माझा आवाज या बॉक्सला जा, कर्णाला जातोय आवाज, बॉक्सला येतोय आवाज, येतोय मला काय येतोय, फेटा बांधला गेला. हॅलो हॅलो हॅलो, इहलोकीचा देह देव इच्छिता प्रथम चालीसाठी आपले माऊली तिकोने आणि त्यांना साथ करते अविनाश केदारी। आ
हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो पांडुरंगा कर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं वचन ऐका कमळापती
असावे जवळ म्हणून जवळ आलं. मनाचा वेग हा तीव्रतम असतो ना. एखादी गोष्ट कल्पनेत असते, ती कल्पना मनामध्ये प्रकट होण्याच्या अगोदर ती प्राप्त व्हावी इतकी गती मनाची असते. म्हणून कर जोडी तो कथेकाळी राहिलं आणि आपण असावे जवळ लवकर आलं. विठाला याला एकदा क्लिअर करा आणि थोडा आवाज द्या मला, कारण माझा आवाज तसा बारीक आहे, मला वाढवावा लागेल. भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदाच्या चरणी विनम्र भावने वंदन करून या पवित्र कीर्तन सेवेला प्रारंभ करतोय. कीर्तनाला उभं राहिल्यापासून मनामध्ये काही सात्विक स्पंदन प्रकट होत आहेत. कदाचित हे अतिशयोक्ती ठरेल, मला गांभीर्य आहे कीर्तन कशा निमित्तानं आहे, पण हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर मला अंतःकरणातून असं वाटतंय पांडुरंगाने कृपा केली आणि वाळवंटातच कीर्तन चाललंय की काय. इतकी सात्विक स्पंदनं या ठिकाणी ऊर्जित आहेत. म्हणजे संप्रदायाच्या चाकोरीतलं जसं वातावरण असावं, शुद्धतम अंतःकरणाला पवित्र बनवणारं, अंतःकरणाला सात्विकता देणारं जे ऍटमॉस्फिअर पाहिजे तसं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सगळी महनीय व्यक्ती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि फार प्रस्तावनेला वेळ न घेता आपण चिंतनाकडे जाऊया, कारण चिंतन महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात कीर्तनामध्ये चिंतन हा विषय प्रधान आहे. विठाला विठाला सगळी जवळजवळ सगळी मंडळी परिचयाची आहेत, ज्यांचं बोट धरून आम्ही परमार्थाला आलो आहे, परमार्थाची वाटचाल चालतो आहोत लहानपणापासून. सगळी बाजूला उभी आहेत सगळी मंडळी. सगळ्यांचा नाम उल्लेख माझ्याकडनं करणं शक्य नाहीये. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सेवेला आपण प्रारंभ करूया. या सेवेला प्रारंभ करण्या अगोदर एका वाक्यानं मी सुरुवात करेल. सगळ्या श्रोतृ वर्गाला एक विनंती राहील, याचं गांभीर्य असू द्या. एका व्यक्तीच्या जाण्यानं आपण इथं उपस्थित आहोत. एक व्यक्ती आपल्यातनं गेलेली आहे, नाही का. कैलासवासी सीताराम भीमाजी लोखंडे बाबांचं उत्तर कार्य या ठिकाणी आपण संपन्न करतोय. एक व्यक्ती आपल्यातनं जाणं हे शब्दाने जितकं ऐकणं सोपं वाटतंय, ते प्रत्यक्षात अनुभवणं फार कठीण आहे. म्हणून एक गांभीर्य अंतःकरणामध्ये धरून आपण सर्वजण हा उर्वरित 1 तास इथं बसा. या 1 तासाला न्याय देण्याचा यथाउचित यथामती मी प्रयत्न करणार आहे. सेवा जी आहे ती बाबांच्या दशक्रियेच्या निमित्ताने, उद्या दशक्रिया आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी हरिकीर्तन आयोजित आहे. कीर्तनाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज मानवी देहाचं मूल्य, मानवी जन्माचं महत्व प्रकट करत असताना स्वर्गाधिक देव त्याची कामना करतात. असा अमूल्य असलेला नरदेह आम्हाला मिळाला, पण आम्ही तेवढ्यावरच थांबलो नाही. आम्ही केवळ त्याच्यावर धन्यता मानली नाही, तर त्या जन्माला आल्यानंतर आम्ही विठ्ठलाचे दास झालो. धन्य आम्ही जन्मा आलो. जन्माला येऊन धन्य नाही झाले, ते दास विठोबाचे झालो, धन्य झालो. दास विठोबाचे झाल्यानंतर धन्य झालो. मानवी जन्माचं बहुमूलत्व, त्याचं महत्व प्रतिपादित करताना तो अनमोल देह आम्हाला मिळाला आणि आम्ही विठ्ठलाचे दास होऊन त्याला धन्यतेला प्राप्त करून घेतली. हा त्यांचा अनुभव झाला, पण तो जगाच्या कामी यावा म्हणून जगाला सांगतात की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे
हा जो अनमोल आयुष्य तुम्हाला मिळालेला आहे, मनुष्य शरीर मिळाले, आयुष्य हा शब्द प्रयोग करताना ते काळाला संबंधून आहे बरं. जितका म्हणून वेळ आपल्याला मिळालेला आहे त्याला आयुष्य म्हटलं जातं. मनुष्य जन्म मिळाला त्यातलं आयुष्य काय, जितका वेळ जितकी वर्ष आपण जगू त्याला आयुष्य असं म्हटलं जातं. त्या आयुष्याच्या साधनानं हे मानवी जन्माला आलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. साधन काय आहे, आयुष्य. आणि सिद्धी कशाची करायची आहे, सच्चिदानंद पदवी घेणे. हा जो नरदेह मिळालाय त्यातलं आयुष्य मिळालंय, त्या आयुष्याच्या द्वारे सच्चिदानंद पदवी घेणे. भगवंताचं जे स्वरूप आहे ते अंतस्वरूप आहे, अंतःकरणामध्येच आहे. कसं आहे ते, सच्चिद आनंद, सच्चिदानंद. त्या पदाला प्राप्त करणं हे मानवी जन्माचं उद्दिष्ट असलं पाहिजे. पण ते उद्दिष्ट चालत असताना वेगवेगळी प्रलोभनं मात्र येतील, हा आमचा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पण तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. ती साधना करत असताना किंवा या रीतीनं जीवन जगत असताना वेगवेगळी लौकिक काही प्रलोभनं येतील आणि त्याच्यामध्ये उच्चतम असलेलं स्वर्गाचं प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या संस्कृतीनं स्वर्ग नरक मानलेला आहे, सांगितलेला आहे. त्या स्वर्गाची जरी प्राप्ती झाली, त्या स्वर्गातल्या भोगांची जरी प्राप्ती झाली तरी मी तिथे थांबणार नाही, आम्ही तिथे थांबणार नाही. लोकांनी थांबू नये, त्याला पायरी बनवू, त्याच्यावर पाय ठेवू, करू स्वर्गाची निशाणी. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या चारित्र्याचा, धन्यतेचा, मानवी जन्म सार्थकी लावल्याचा निशाण फडकवू. अशा आशयाचा हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. विठाला विठाला. बाबांच्या उत्तर क्रियेच्या निमित्तानं, दशक्रियेच्या निमित्तानं ही असलेली कीर्तन सेवा आहे. सुखाचा प्रसंग असेल तर हरिनाम संकीर्तन, भजन कीर्तन तर्कसंगत वाटतं. तसंही दशक्रियेच्या निमित्तानं कीर्तन, भजन, प्रवचन कधी प्रश्न पडला नाही का आपल्याला? अहो कसा प्रश्न पडेल, ही परंपराच आहे आपली. आपल्याला सुखात देव आठवेल की नाही माहित नाही, पण दुःखात आठवल्याशिवाय राहणार नाही. विठाला काय आवश्यकता आहे किंवा काय आवश्यकता होती या कीर्तनाची, अशा एका प्रश्नाला सुरुवात आपण करूया. पहा तुम्ही, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. दान करणं शुभ प्रसंगामध्ये, दुःखाच्या प्रसंगामध्ये दान करण्याकरता आमच्या संस्कृतीने वेळोवेळी सांगितलंय. येणं केलं प्रकारानं वर्षभरातून काहीतरी कुठेतरी काहीतरी दान पुण्य घडावं, हा मानवी स्वभाव आहे. आपल्या संस्कृतीने सांगितलेला तो आचार धर्म आहे. बघा तुम्ही आपापली घरं, प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी एखादी सत्यनारायण पूजा असते, गणपतीला असते, नवरात्रीला असते, पाडव्याला असते, दसऱ्याला असते, काही निमित्ताने वेगळा पोथीच्या पूजनाला असते, काहीतरी असते. काय अपेक्षा असते की त्या निमित्तानं माझ्या घरून कोणीतरी 2 घास खाऊन जावेत. अन्नदान हे शास्त्राने सांगितलं गेलं. शास्त्रकार असं सांगतात की अन्नदानम परमदानम विद्यादानम मतपरम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्या. अन्नदान, दानाला महत्व आहे. आपल्या संस्कृतीने वेगवेगळ्या ठिकाणची दानं सांगितलेली आहेत. मला प्रश्न पडतो कधी कधी की अशा प्रसंगामध्ये वेगळ्या प्रकारची दानही करू शकत होते. लोखंडी कुटुंबीय नेत्रदानाचं शिबिर आयोजित केलं असतं की, रक्तदान आयोजित केलं असतं, वस्त्रदान केलं असतं. फारच श्रीमंत असतील, गोदान, भूमिदान, सुवर्णदान अशी काहीतरी वेगळी दानं केली असती. मग या ठिकाणी हे विद्यादान, ज्ञानदानाचं सत्र आयोजित करण्याचं कारण काय? त्याच्या मागे कारण असं आहे, अन्नदानम परमदानम विद्यादानम मतपरम. अन्नदान श्रेष्ठदान आहे दादा, पण अन्नेन क्षणिका तृप्ती असं कधी ऐकलंय का? की बाबा पंगत ठेवली आहे, भरपूर लोक जेवून गेली आणि त्यातला एक तरी उठला असा आणि सांगितलं यजमानाला, बस आज कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता याच्या पुढे मला आयुष्यभर जेवायला भेटलं नाही तरी चालेल, असं म्हटलंय का कधी? बरं, वर आयुष्यभर नको, किमान म्हणेल की 30-40 वर्ष जेवायची आता गरज नाही, असं तरी म्हटलेलं आहे का? 10-20 वर्ष आता गरज नाही बाबा, 5 वर्ष आलीत आता, 4 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, 2 महिने असं म्हटलंय का कोणी की आता 2 महिने जेवायची गरज नाही, अजून कमी करू महिनाभर?
10 दिवस, 5 दिवस, 4 दिवस, अन्नेन क्षणिका तृप्ती. माणूस एकदा जेवला की त्याची कायमची तृप्ती होत नसते. अन्नदानाला श्रेष्ठ दान म्हटलं गेलं, पण अन्नेन क्षणिका तृप्ती. एकदा जेवला की त्याला 4-5 तासानं, अर्धा तासानं पुन्हा भूक ही लागणारच आहे. पण विद्यादान मतपरम. पण विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. का? यावज्जवंत विद्या. विद्यादानानं म्हणजे ज्ञानदानानं श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये, सुपीक हृदयात, सुपीक बुद्धीमध्ये संतांच्या विचारांचं बीजारोपण जर केलं आणि त्याला जर सुपीक बुद्धी लाभली तर त्या बुद्धीमध्ये एखादं बीज लावावं एका जमिनीमध्ये आणि त्याचं वटवृक्ष व्हावं आणि तो आयुष्यभर सावली द्यावा. तसा एखादा संतांचा विचार श्रोत्याच्या अंतःकरणात जर बीजारोपित झाला, यावज्जवंत विद्या, ते ज्ञानदान, ते विद्यादान त्याला आयुष्यभर पुरे पडेल. या उदात्त हेतून या लोखंडे कुटुंबियांकडनं ही कीर्तन सेवा म्हणजे ज्ञानदानाचं सत्र आहे. विठाला विठाला. भरपूर दानी बघितले आपण जगामध्ये. कर्णासारखा दानशूर म्हटलं गेलं त्याला. पण ही इतिहासात झालेली दानशूर व्यक्तिमत्व आहेत खरी, पण शास्त्रानं या सगळ्यांना दानशूर असं म्हटलेलं नाहीये. लौकिकाचारात त्याला दानशूर म्हटलं जातं. उदाहरण दिलं फक्त कर्णाचं तुम्हाला. पण खरा दाता त्यालाच म्हटलं जातं जो स्वतः स्मरण करतो आणि इतरांना करवतो. करुणी स्मरण करवी आणि का तो या लोका झाला नाव जगी. दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, नारायणा संस्कृतीनं आम्हाला दान करण्याकरता सांगितलं, पण ते यथायोग्य आणि क्षमतेनुसार केलं जावं लौकिकातलं. पण ज्ञानदान करण्याकरता भावना शुद्ध असावी. शास्त्रानं सांगितलं त्यालाच दाता म्हटलं जातं नाही का. दाता तोची एक जाणा कोण? नारायणा स्मरवी. जो नारायणाचं स्मरण करून देतो त्याच्यासारखा दाता नाहीये. संतांनी सांगितलं ना नाही का. संतांनी 2 दात्यांना मानलं. एक विटेवर ज्याची पाऊले समान तोची एक दान. जो विटेवर उभा आहे कारण त्याला देणं कळतं. द्यावं तर त्यानंच द्यावं, आपण फक्त घ्यावं. आपण कुणाकडे मागतो जे दुसऱ्याकडे कुणाकडे तरी मागतात. इकडे लक्ष द्या. मागणारा आपल्याला काही देईल. मराठी समजते ना. मागणारा आपल्याला काही देईल. माझ्याकडे बघा म्हणजे कळेल. मागणारा आता थोडी टूप पेटेल. मागणारा आपल्याला काही देईल. विठाला विठाला. त्याला एक दाता म्हणलं विठ्ठलाला, पांडुरंगाला. आणि दुसरे एक दाते म्हणले संतांनी नाही का. पांगुळ झालो देवा हात ना पाय पैसलो जयावरी सैराटते जाय कुंभ काटे कुंठ दरडी न पाहे आधार नाही
नाही कोणी मज बापन भाय दाते हो दान करा जाते पंढरपूर न्यामद देवरे हात मागा सोरा दाते हो दान त्यांना दाते म्हटलं नाही का दुरोणी आलो मेगा दुःख झाले दारुण यावया येथवरी होते हेची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुषण विणवितो तुका संता दोन्ही संतांना म्हटलं दाते हो दान करा जाते पंढरपुरा देणारे दोनच आहेत एक संत आहेत आणि एक परमात्मा आहे या कीर्तनाच्या निमित्तानं हे जे ज्ञान सत्र आहे हे जे विद्यादानाचं हे पवित्र कार्य आपण एक तासभर करतो आहोत याच्यामध्ये आपण मागणी करायची तरी संतांकडनंच करू शकतो कारण तेच खरे दाते आहेत विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अशा आशयानं त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी मिळावं तुकोबारायांचं काय म्हणणं आहे तुकोबारायांचा काय विचार आहे मानवी जीवनाच्या संबंधानं कारण समयानुरूप वक्त्याला बोलणं हे अत्यावश्यक आहे तो त्याचा धर्म आहे वक्त्याचा स्थळ काळ वेळेला पाहून वक्त्यानं बोललं पाहिजे उगीच बोलता येतं म्हणून इथं जर म्हटलं असं दशक्रियेच्या प्रवचनाला जोडून या धन आहे का नाहीये सत्यनारायणची पूजा आहे वास्तुशांती आणि तिथं म्हटलं इह लोकीचा हा देह योग्य नाहीये समयानुरूप बोलावं लागतं म्हणून या अनुषंगानं मानवी जीवनाच्या संबंधानं काही चिंतन आपल्या समोर आपल्याला तुम्हाला मला काही करता यावं या उद्दिष्टानं हा अभंग डोळ्यासमोर आला आणि त्याचं यथामती चिंतन आपल्या समोर ठेवतो आहे या अभंगाचा विचार करताना तुकोबारांचं नेमकं म्हणणं काय आहे इथून आपण सुरुवात करू महाराज म्हणतात की इह लोकीचा हा देह या लोकातील हा देह स्वर्गातले देव त्याची कामना करतात आता इह लोकीचा हा देह असं म्हटलं खरं पण कुठला देह 84 लक्ष योनी आहेत त्यांचा अंगुली निर्देश मनुष्य देहाकडेच आहे हे कशावरून कारण ते खाली म्हणतात ना आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे फक्त माणूसच करू शकतो आणि काही ज्ञान नाही कोठे पशुपक्ष्वादिकांकडे ते ज्ञान नाही आहे या अर्थानं आपण मनुष्य देहाच्या संबंधानच मनुष्य जन्माच्या संबंधानच तुकाराम महाराज या अभंगात वर्णन करतात असं निश्चित होतं काय म्हणतात इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे स्वर्गातले देव त्याची कामना करतात इतका तो मूल्यवान आहे आम्ही धन्य झालो जन्माला आलो विठ्ठलाचे दास झालो म्हणून हे जनांनो हे लोकांनो हे माणसांनो सावध व्हा तुम्हाला जे मिळालेलं आयुष्य आहे त्या आयुष्याच्या साधनानं त्या आयुष्यरूपी भांडवल तुम्हाला मिळालंय त्याच्यामध्ये योग्य व्यापार उद्यम व्यवसाय करा आणि काय कशाची प्राप्ती करा सच्चिदानंद पदवी घेणे त्या सच्चिदानंद पदाला अगदी सोपं करून म्हणायचं तर सुख समाधान शांती आनंद ही त्याची पर्यायवाचक शब्द आहेत तो आनंद ते स्वरूप प्राप्त करून घ्या आणि त्याच्यामध्ये जी काही प्रलोभन आली तिथे मात्र थांबू नका कारण आम्ही ठरवलंय स्वर्गाची प्राप्ती जरी झाली तरी आम्ही त्याच्या पलीकडे जाऊ आणि त्या सच्चिदानंद पदाची प्राप्ती करून घेऊ असा भाव तुकाराम महाराज या अभंगात ठेवतात आता या अभंगाला विस्तारित करून पाहायचं आलं तर प्रामुख्याने 4 घटक डोळ्यासमोर येतात तुम्ही सनातन संस्कृतीतलं कुठलंही वाङ्मय घ्या अतिशयोक्तीपणाने बोलता येईल जगातलं कुठलंही वाङ्मय काढा आध्यात्मिक क्षेत्रातलं कुठल्याही धर्मसंप्रदाय पंथातला असू द्या त्या सगळ्या संप्रदाय पंथातल्या सनातन संस्कृतीतल्या वाङ्मयाचा रोख हा केन प्रकाराने एकाच मुद्द्याविषयी येतो तो म्हणजे माणसाला मिळालेल्या मनुष्य जन्माचं महत्व प्रतिपादित करणं माणसाला त्याला मिळालेलं काय आहे याची माहिती किंवा याचं महत्व त्याला जाणवून देण्याकरता जेवढे अभंग आहेत गीता वेद शास्त्र पुराण जे जे म्हणून आहे त्या सगळ्यांचा येन केन प्रकारानं रोग पुढे येतो की तुम्हाला जे मिळालंय ना तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी इथपर्यंत येतं तुमच्या जवळच आहे याचं महत्व सांगण्याकरता हे सगळं वाङ्मय रचलेलं आहे
4 वर्ग माझ्या डोळ्यासमोर प्रामुख्याने येतात. कोटी करतात. जुने कीर्तनकार कोटीने अभंग सोडवायचे. कोटीनं, कोटी माहिती आहे का? 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी. कोटी म्हणजे करोड नाही, कोटी म्हणजे प्रकार, खंड पाडायचे त्याचे. त्याचा विभाग केला की समजायला सोपं जातं. संतांनी अशी रीत घालून दिली. मनुष्य जन्माच्या बाबतीत आपण पाहायला गेलो तर एक वर्ग असा आहे, पहिला वर्ग असा आहे की त्याला मनुष्य जन्म मिळाला नाही आणि कळालाही नाही. पहिला वर्ग झाला. दुसरा वर्ग असा आहे की मनुष्य जन्म मिळाला पण कळाला मात्र नाहीये. तिसरा वर्ग असा आहे मनुष्य जन्म मिळाला नाही पण कळाला मात्र नक्की. चौथा वर्ग असा आहे मनुष्य जन्म मिळालाही आणि कळालाही. कोण कुठल्या वर्गात बसेल? मनुष्य जन्म मिळाला नाही आणि कळालाही नाही, याच्यामध्ये कोण बसेल? प्राणी, पशु, पशवादिक, यांना मिळालाही नाही कळालाही नाहीये. दुसरा वर्ग जो असा आहे की त्याला मिळाला पण कळाला नाही, याच्यामध्ये कोण बसेल? बोला ना जरा. हा, एवढ्यांचा आवाज किती जोरात यायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? दादांचं म्हणणं आहे आपणच. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, कळाला मात्र नाही. का? कसा? पुढे बघायचा आहे. तिसरा वर्ग जो आहे तो त्यांना मिळाला नाही मात्र कळाला, याच्यामध्ये कोण आहेत? स्वर्गाधिक देव आहेत. कशावरून? पुढे चिंतनात येईल. चौथा वर्ग असा आहे की ज्यांना मनुष्य जन्म मिळालाही आणि कळालाही. विठाला विठाला. पहिला वर्ग असा आहे की मनुष्य जन्म मिळालाही नाही आणि कळालाही नाही. पशु पशवादिक, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, होती अंध पांगुळमुखी. जन्मताच काही मरतात, काही पांगली होतात, डोळे नसतात, हातपाय नसतं त्यांना, आणि काही ज्ञान नाही. कुठे मगाशी म्हटलं असं जनावरांना ज्ञान नाहीये, त्यांच्याकडे विचार शक्तीच नाहीये. ईश्वरांना एक कसं आहे, तंत्रज्ञानाच्या भाषेत जर पाहायचं झालं ना, मोबाईल आहे, त्या मोबाईलला काही मर्यादा आहेत. आपण जरी म्हटलं करलो दुनिया मुठ्ठी में, धीरूभाई जरी म्हटलंय अंबानी करलो दुनिया मुठ्ठी में, तरी पण शक्य नाहीये. त्या मोबाईलला काही प्रमाण आहे, त्या पीसीला त्याची कॅपॅसिटी ठरलेली आहे, त्याला जेवढी मर्यादा आहे तेवढंच ते काम करतं. तसं पशु पशवादिक जे आहेत त्यांची संरचनाच अशी झालेली आहे. बघा तुम्ही, शास्त्रकार सांगतात की आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान. मनुष्य प्राणी काय, इतर प्राणी काय, यांच्यामध्ये समत्व कुठं आहे? आहार निद्रा भय आणि मैथून. प्रत्येक जीवाला भूक लागते, प्राण्यांना पशूंना नाही लागतं. निद्रा लागते, झोप लागते, त्यांनाही लागते, आपल्यालाही लागते. भय, आपल्यालाही भय वाटतं, त्यांनाही भय वाटतं. मैथून, आपल्याला वाटते आपली प्रजोत्पत्ती व्हावी, आपली पुढची पिढी यावी, प्राण्यांनाही वाटतं आपली पुढची पिढी यावी. हे समसमान आहे. मनुष्य प्राणी त्यांच्यापासून थोडा वेगळा आहे, त्या थोड्यानं मोठा केलाय त्याला. आणि ती गोष्ट जी आहे ती विचारशक्ती, ती जी प्राण्यांकडे नाहीये, निम्न स्तरामध्ये आहे. प्राण्याला तेवढंच कळतं. काही काही प्राणी हुशार आहेत. कधी कधी आपण व्हिडिओ बघतो, एखादा बैल हुशार असतो, तो मालकानं नाही त्याला जुंपलं गाडीला वगैरे, तो स्वतः जातो, मान खाली घालून स्वतः जोकड अंगावर घेतो आणि स्वतः चालत जातो. थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये त्या सवयीनं त्याला ते जाणता आलं, पण तो काही आत्मउद्धाराचं किंवा जीवनाचं कल्याणाच्या संबंधानं किंवा सुखप्राप्तीच्या संबंधानं तो विचार करू शकत नाहीये. का? कारण तो गुण मानवाकडे आहे. म्हणून पहिला जो वर्ग आहे त्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाहीये. विनोदानं जुने कीर्तनकार सांगायचे, जर त्यांना कळाला असता तर कीर्तनाला गर्दी नसती झाली का? विठाला विठाला. हे वाक्य इतकं सोपं नाहीये जितकं तुम्ही समजता आहात. कीर्तनाला गर्दी झाली असती का? त्यांना कळाला असतं तर कुणाला? कुणाला? पशु पशवादिकांना, प्राण्यांना म्हणतोय मी. मनुष्य पण प्राणीच आहे ना, असं काय करता? फक्त शेपूट नाही. विठाला. हा आध्यात्मिक प्रांत, हे कीर्तन, हे चिंतन, हे आत्मउद्धाराची साधना आहे. लक्षपूर्वक गांभीर्याने तुम्ही पहा. वर्तमानात थोडं प्रदूषित झालंय, असू द्या. पूर आला की गढूळ पाणी येतच, पण पूर निवडून गेला ना की स्वच्छ पाण्याशिवाय पर्याय नाही आहे. विठाला विठाला. अनादिकाळापासून आलेली ही भक्ती संप्रदायाची परंपरा आहे, ती अशी थोडी मोठी देखील पण उघडणं आलंय बरं का.
बोलू का मामा? तुम्ही असले की मला भीती वाटते. अनुभवाची मंडळी आहेत. माझ्यासारख्या बालकांना अशा काही महत्वाच्या गोष्टींवरती बोलणं तितका आमचा अधिकार नाहीये, तितका तपस्या नाहीये, तितकं काही साधन नाहीये. पण मी त्या दिवशी सहज जुनी कीर्तन ऐकत होतो जगन्नाथ अण्णा पवारांचं. विद्यावाचस्पती मोठं नाव आपल्या संप्रदायातलं. आणि चिंतनात असं एक वर्णन ते करत होते की म्हणे गुलाबराव महाराजांनी या वारकरी संप्रदायाला आशीर्वाद दिलाय. काय म्हणे, एक दिवस हा वारकरी संप्रदाय वैश्विक संप्रदाय होईल आणि अख्ख्या जगाला शांतीचा मार्ग दाखवेल. लवकरच तो दिवस उजाडेल असं ते बोलले. पण पुढे त्यांचं चिंतन असं आलं म्हणे या वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे सनातन संस्कृतीचा वारकरी संप्रदायाचा कधी ऱ्हास होणार नाही, कधी त्याची हानी होणार नाही, कधी तो लयाला जाणार नाही, शक्यच नाही असा संतांचा आशीर्वाद आहे. पण तरी सुद्धा जर असं कधी झालंच, असं होणारच नाही. कारण ही भूमी जी आहे ती संतांची ईश्वराची कृपा आहे. एक बी नाही का, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. एक बीज नाश होऊन हजारो कणस निर्माण होतात, ही या भूमीची खासियत आहे. आजही छत्रपती जाऊन 350-400 वर्ष झाली, पण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यावर अंग उसळतं. का? त्या शक्तीची अजून पॉवर चालू आहे. सांगायचंय मला काही जगन्नाथ अण्णा पवारांचं पुढचं विधान असं आहे म्हणे, असं शक्यच नाही की या संप्रदायाला कधी अवकाळा येईल, कधी लयाला जाईल. पण जर कधी असं झालंच तर त्याचं कारण लिहून ठेवा. त्याचं कारण एकमेव आणि एकमेवच असतील ते संप्रदायाचे कीर्तनकार आणि प्रचारक, दुसरं कोणी नसेल. त्या संप्रदायाला सामान्य माणसं नाही डबगायला नेणार. त्या संप्रदायाला हानी पोहोचवणारी सामान्य वर्गातली ज्यांच्या गळ्यात माळा नाही ती माणसं नाही. जे माळकरी आहेत, जे समाजासमोर प्रचारक म्हणून उभे आहेत तेच कारणीभूत होतील. आता याच्यावर सविस्तर टिप्पणी करणं आपल्याकडे वेळ नाहीये. जाणती माणसं आहात तुम्ही, आजूबाजूला पाहतो आहे. पण मी व्यक्तिशः माझ्या जितकी क्षमता आहे ते प्रत्येक ठिकाणी हे बोलतोय की आपण सर्वांनी सजग राहणं गरजेचं आहे. आपण स्वतः ग्रंथ चाळा, आपण स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना विचारा की, आपण स्वतः तुकाराम महाराजांना विचारा की. आपण ग्रंथ उचकडायला तयार नाहीये म्हणून आपल्याला शांतीचा मार्ग मिळत नाही. आणि लौकिक दृष्टीने आपण मोठमोठाले उत्सव करतोय खरं, पण जो बाबा येतोय त्याच्या जीवनातली काही तपश्चर्या पाहतो की नाही? का फक्त मोठं वजनाचं मिळालं म्हणजे तो मोठा झाला? असं काय करता? अनमोल आयुष्य आपल्याला मिळालंय, त्या सदुपयोगी करायचं आहे. आम्ही कुणाचं ऐकतो याला पण फार महत्व आहे. विठाला विठाला आणि आता ती वेळ येऊन ठेपलेली आहे की श्रोत्यानं, यजमानांनी, आयोजकांनी, संयोजकांनी सावध होणं गरजेचं आहे. आपण आयुष्यभर ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी जातो त्या सुखाच्यासाठी आम्ही या धर्म मंडपात येतो आणि इथे येऊन जर आम्हाला मनस्ताप होत असेल याच्यापेक्षा दुसरं स्थान नाही दुसऱ्या शांतीसाठी. मी सांगू तुम्हाला, या संप्रदायाची एक परंपरा आहे, या व्यासपीठाचं एक महत्व आहे. एक याला मर्यादा दिली आहे जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाही का, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विबराव्या. या व्यासपीठावरून बोललं गेलेलं प्रत्येक वाक्य समाजाला दिशा दाखवणारं असलं पाहिजे, समाजाची दशा करणारं नको. आता ते तुम्ही ठरवायचं आहे. चला मी माझ्या मुद्द्याकडे येतो. पहिला वर्ग असा आहे की ज्याला मनुष्य जन्म मिळालाही नाही आणि कळालाही नाही. दुसरा वर्ग असा आहे की ज्याला मनुष्य जन्म मिळाला मात्र कळाला नाही. कशावरून? त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य जन तुम्ही आम्ही येतो आहोत. कशावरून? ज्या कारणासाठी तो मिळाला त्या कारणासाठी आपण वापरत नाही, यावरून सिद्ध होते. एखाद्या गोष्टीचं महत्व तेव्हा सिद्धीस येतं जेव्हा ती गोष्ट ज्या करता निर्माण झालेली आहे किंवा ज्या करता ती गोष्ट मिळालेली आहे त्याच करता तिचा वापर केला की मग त्या गोष्टीचं महत्व समजलं असं गृहीत धरलं जातं. विठाला संतांनी आम्हाला पाहितलं की आम्हाला मनुष्य जन्म मिळालाय. कळाला कुठे? कळाला असता तर बघा तुम्ही प्रत्येक जण स्वतः अंतःकरणामध्ये डोकावून पहा. दुसऱ्याला विचारायची गरज नाहीये की मी मला मिळालेलं आयुष्य खरंच कारणी लावतोय का? संतांनी सांगितलं ना, देवे दिला देह भजन आणि तो या झाला फाटा झाला. बाजूला रस्ता चौक सोडून आपण दुसरीकडे गेलो. हे मी माझ्या पदरचं बोलत नाहीये. जर असं नसतं तर संतांनी तशी अभंग रचना केलीच नसती ना. जन हा जीवा
त्यांचा अनुभव सांगितला. कशा करता दिलाय? जेने हा जीव दिला दान. पुढे तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. हे संतांनी सांगितलं, पण त्यांचा अनुभव आहे. आणि संतांची काय अपेक्षा आहे सांगू? संत वाङ्मयाचा तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला, का रचले ते अभंग, कशासाठी लिहून ठेवले, त्यांच्या नावाचा नंतर उदो उदो व्हावा हे त्यांच्या मागे कारण आहे का? नाहीये. तुकोबरांनी एक नीत सांगितली. एकानं प्रश्न केला महाराजांना की कशासाठी हे सगळं? त्यांनी सांगितलं, जाळू नये नाव पावलेनी पार मागेला आधार बहुतांचा. थंडीचे दिवस होते आणि पलीकडे जायला, म्हणजे एका तटावरून दुसरीकडे जायला नदी होती, पलीकडे जायला एकच साधन होतं. काय? पूल. एप्रिल फुल आहे काय? असं काय करता? पूर्वीच्या काळी पूल वगैरे नव्हते, होडी होती, नाव होती. एका ताटावरून दुसरीकडे जायचं, त्या नावेत बसून पलीकडे जायचं, पलीकडचं काम झालं की मग पुन्हा यायचं. तिथं खुंटीला बांधायची म्हणा किंवा तो नावाडी असेल, केवट असेल तर त्याच्याद्वारे येण्या जाण्याकरता ते सहाय्य होतं. महाराजांनी दृष्टांत दिला. काय म्हणे? जसं थंडीचे दिवस आहे, खूप फार थंडी वाजते म्हणून काही मंडळी गेली, होडीतून पलीकडे गेली आणि पलीकडे जाऊन कोयता होता पाठीला. आपला असतो ना रानात जाताना पाठीला, काय म्हणतात त्याला? आकडी. आकडी. काय झाली गंमत मामा? त्या आकड्या गेल्या आणि ह्या आकड्या आल्या. आता काय सांगायचंय? त्या रानातल्या आकड्या गेल्या आणि मंडपात आल्या. विठाला विठाला. आकडीला कोयता होता. एक जण म्हणला, अरे फार थंडी वाजते, सगळं ओलं रान आहे, सगळं कसं काय करायचं? एकानं डोकं लावलं, अरे ही होडी तर सुकलेली आहे ना, सुकलेल्या लाकडाची आहे, बरीच जुनी आहे म्हणे, थोडा करू शेकोटी याची. काय म्हणणं आहे तुमचं? कराल का तुम्ही? जाणता माणूस करेल का ते? जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा. शेकोटी करून जाळायची नसते थंडी वाजते म्हणून, तो मागच्यांसाठी आधार आहे. कोणी दुसरे प्रवासी येतील त्यांच्याकरता आधार नको का? म्हणून तुकोबारा सांगतात, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या नाही का, आम्हाला कळवळा येतोय, आम्ही त्या कारणासाठीच आलेलो आहोत. म्हणून तर जागोजागी जाग केलं. आपल्याला नरदेह कळालेला नाही या संबंधाने मी बोलतोय. जर तो कळाला असता तर संतांनी अशी वचनं वापरली नसती. उठा जागे वारे उदाहरण दाखल हा एक अभंग तुमच्या समोर गायला. समग्र अभंग तुम्ही पाहू शकता. सगळी पठडीतली माणसं आहेत, आंधळे पांगळे मुके वासुदेव सगळे पाहायला गेलो आपण, सगळ्यांचा सार तिथंच येते. या एका अभंगाचा परामर्श पहा ना तुम्ही. संत आम्हाला जागे करतात. उठा जागे व्हरे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी किंवा चुकवा व्यथा जन्माच्या. जागे करतात कुठे? झोपले गोधडी घेऊन झोपलेला जागे करतात का? अज्ञान भ्रमात जो आहे त्याला जागे करतात. काय सांगतात? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे शून सर्व मिथ्या हे शरण रेखा. काय म्हटलंय? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. सोयरे सगळे सोयरे. काय आहे पुढे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पिशून? तो पिसून येतात ना त्यांना पिशून म्हणतात.
अख्खं आयुष्य बघा डोकावून कुणी पिसून घेतलंय. प्रत्येक माणूस घरात कधी ना कधी एकदा तरी बोललेला असतो. काय झंझट आहे डोक्याला. तुमचा काही नोकर आहे का मी? रात्रंदिवस लहानपणापासून आतापर्यंत सगळं तुमचंच करत आलो. अरे माझं मला काही आयुष्य आहे का नाही? तरी पण सुटतं का? माया विघ्ने मला घरे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे आयुष्य जात आहे पहा. सावध व्हा. आपण काकड्यामध्ये चांगल्या चांगल्या चाली लावतो, पण त्या चालीनं आपली वाटचाल होत नाही म्हणून वाट लागली आहे. विठ्ठल आपण इतके अज्ञानी आहोत ते मानायला तयार नाही. आपण संतांचा एक अभंग, एक अभंग कशाला, एक चरण, एक ओवी आपल्या जीवनाला क्रांती देऊ शकते. आपल्याला ज्ञान प्राप्ती करायची आहे किंवा आनंद प्राप्त करायचा याच्याकरता फार मोठा काही अभ्यास पाहिजे असं काही नाही. ऐका जरा, एक विचार आपल्या जीवनाला क्रांती देऊ शकतो, पण आपण मूढमतीनं मायेनं त्याच्यामध्ये गुंतलोय. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी मायेनी घरे. हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. अरे सावध व्हा. आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा. घोर वहा म्हणजे काय? काळजी, स्वतःच्या कल्याणाची काळजी करा. आपल्याला काळजी भलतीच आहे. विनवी विष्णुदास नामा भूलू नका. धरा न चुका नेमा हरिभक्ती. अजून याच्यापेक्षा सोपं काय सांगायला पाहिजे? आता अजून याच्यापेक्षा कीर्तन पण काय सोपं सांगायला पाहिजे आणि संतांनी पण सोपं काय सांगायला पाहिजे? तुम्ही ऐकताय ना? दशक्रियेचं प्रवचन आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की एका व्यक्तीच्या जाण्यानं आपण इथे उपस्थित आहोत याचं गांभीर्य ठेवा. मला सांगू, या सगळ्या अभंगाचा परामर्श आपण अशा लाईन मध्ये उभे आहोत की त्या लाईन मध्ये प्रत्येक क्षणाला कोणी ना कोणी हा पृथ्वी लोक सोडून स्वर्गवासी होतोय अशा लाईन मध्ये. आणि आपण पण असे बघतोय, अरे आज हा गेला, अरे आज उद्या तो गेला, आज याचं स्टेटस दिसलं, आज हे स्वर्गवासी झाले, अरे 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 चांगला माणूस होता, बरं झालं गेला, असाच होता तो. अशाच चर्चा आहेत आपल्या. माया विघ्ने भ्रमला खरे. आयुष्य चाललंय आपलं, आपल्याला गांभीर्य नाहीये. मी काय बोलतोय समजतंय आपणास? आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, काळाला मात्र नाहीये. काळाला असतं तर आपलं जीवन काही वेगळं असतं. लक्षात ठेवा. कीर्तन वाळवंटातलं कीर्तन आहे. तुम्हाला असं जाणवतं का की हे दशक्रियेच्या निमित्तानं कीर्तन आहे? असं जाणवतच नाही. असं वाटतं पांडुरंगाच्या त्या पंढरीमध्ये वाळवंटात असा सगळा परिसर असतो. तो देणार आहे, परमात्मा देणार आहे. आपला भाव शुद्ध असेल नाही का, चित्त शुद्ध, शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. तुम्हाला सांगू, थोडं विषयांतर करतो. भक्ती मार्गाच्या संबंधानं बोलताना मला असं वाटतं, संतांचं सांगणं काय माहिती आहे? आपण एक वेगळ्या अंगाने विचार करा कधीतरी. आपण जे काही हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन आदी करून ध्यान, धारणा, नामस्मरण, देवपूजा जी म्हणून अध्यात्माची साधन आहे ती कशा करता करतो आहोत? काय म्हणणं आहे तुमचं? भजन, कीर्तन, प्रवचन कशासाठी चालले आपलं हे सगळं? सुखासाठी, देव मिळवण्यासाठी, असं नाही का? सुखासाठी, देवाला मिळवण्यासाठीच की नाही? आनंद, सुख, समाधान हे मिळण्यासाठी, म्हणजेच देव मिळण्यासाठी. पण तुम्हाला सांगू, हे आतापर्यंत आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण त्याच्यातला लक्षार्थ काही वेगळा आहे. हा शब्दार्थ खरा आहे, पण लक्षार्थ वेगळा आहे. लक्षार्थ काय आहे माहिती आहे?
हे सगळं जे चाललंय ते देव मिळवण्यासाठी नाही, हे सगळं जे चाललंय ते सुख समाधान शांती मिळवण्यासाठी नाही, हे सगळं जे चाललंय पुन्हा एकदा ऐका, प्रवचन कीर्तन भजन अध्यात्म मार्गातलं पारायण नामस्मरण सप्ताह हरिपाठ सगळं सगळं जे काही अध्यात्मशास्त्रातलं जे जे म्हणून आहे ज्या ज्या मार्गानं कर्म भक्ती ज्ञान योग ज्या मार्गानं, त्या सगळ्यांचं उद्दिष्ट देव प्राप्ती हे नाही. हे सगळं चाललंय ते चित्त शुद्ध करण्याकरता चाललंय. चित्ताची शुद्धता करण्याकरता हा सगळा भक्ती मार्ग आहे. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं की देवाला वेगळं आणावं लागत नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, चित्त नाही का थोडे आहे चित्त सहाय्य झाली या नाही का. चित्ताला शुद्धता करण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे होतो की आपल्याला मनुष्य जन्म मिळाला मात्र कळाला नाही. कशावरून संतांनी जागोजागी सांगितलं आम्हाला की सावध व्हा, जागे व्हा, तुमचं आयुष्य निघून चाललंय. हा दुसरा वर्ग आहे मनुष्य जन्माच्या बाबतीनं. तिसरा वर्ग मनुष्य देहाच्या संबंधानं डोळ्यासमोर येतो की त्या वर्गाला मनुष्य जन्माचं महत्व, मनुष्य जन्म त्यांना मिळालेला नाहीये पण कळाला मात्र नक्की. कशावरून? कारण ते या देहाची कामना करतात. याच्यावरून अभंगाचं पहिलं चरण. क्षमा करा, तुमचा वेळ मी थोडा ओढून घेतलाय. कुठे होतो आपण? लोखंडवाडीत. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. पहिला वर्ग असा आहे की ज्याला जन्म मिळाला नाही, मनुष्य जन्म मिळाला नाही, कळाला नाही, पशु पशुपतिक. दुसरा वर्ग असा आहे मनुष्य जन्म मिळाला मात्र कळाला नाही. याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत. आणि आपल्याला जाणीव करून देण्याकरता, आपल्याला सजग बनवण्याकरता सगळ्या अभंगांची रचना, त्याचं महत्व आपल्याला दिग्दर्शित करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुमच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहून जर तुम्हाला तुमच्या मनुष्य जन्माचं महत्व कळत नसेल, तिकडे बघा, वरती बघा जरा. स्वर्गातले देव याची कामना करतात. स्वर्गीच्या
गोष्टीचं महत्व जर सांगायचं असेल तर एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीकडे अंगुली निर्देश किंवा श्रेष्ठ घटनेकडे अंगुली निर्देश करण्याची पद्धती आहे एखाद्या गोष्टीचं महत्व पटवायचं असेल. आणि तशी आपल्या भारतीयांना सवय आहे. मी भारतीयांना म्हणतोय ते भारतातून राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात फार घरापर्यंत येईल तो मुद्दा. आपल्याला सवय आहे भारतीयांना. म्हणजे दुसऱ्या कोणीतरी गवगवा केल्याशिवाय आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळतच नाही ना. लक्षात येते का? स्वामी विवेकानंद आकाशा एवढा माणूस नाही का? काय पदवी त्यांची सांगतो पुढे येईल पटकन. विठाला विठाला स्वामी विवेकानंद भारताला कधी माहित झाले तुम्हाला माहिती आहे? ते जेव्हा शिकागोला गेल्यानंतर त्यांनी त्यांचं भाषण सुरुवात केली. इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे त्या न्यूयॉर्क टाइम्स अमेरिकेतला फार म्हणजे महत्वाचा पेपर त्या काळामध्ये. आता सारखा हा सोशल मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया होता, पत्र पेपर. त्या अमेरिकेमध्ये नाव तिथं त्या पेपरमध्ये आलं की भारतातून आलेला एक साधू की ज्यांचं नाव नरेंद्र आहे, ज्यांचं नाव स्वामी विवेकानंद आहे, आणि त्यांनी असं भाषण केलं आणि या धर्मसभेमध्ये अख्खी धर्मसभा जिंकली आणि जगामध्ये हिंदू धर्माचा गवगवा झाला. असं कुठं छापलं? अमेरिकेच्या पेपरमध्ये. तेव्हा आपल्याकडले जागे झाले, अरे आपलाच माणूस आहे हा. मग स्वामी विवेकानंद की जय. ते जायच्या अगोदर त्यांनी विरोध करत होते, म्हणे हे संन्यासाला शोभतं का? समुद्र पार करून जाणं हे शास्त्रामध्ये नाहीये, अमुक नाही तमुक नाही. त्या खेत्रीच्या राजानं राजस्थान गुजरात प्रांतातल्या त्यांनी त्यांना सहकार्य केलं. एकटा माणूस तो होता की ज्यांनी स्वामी विवेकानंदांना सपोर्ट केला की धर्माची गुढी तिथे जाऊन उभा राहा तुम्ही. मला सांगायचंय काय, आपल्या जवळ जे आहे त्याचं महत्व जर आपल्याला माहित नसेल तर ते महत्व पटवून देण्याकरता दुसऱ्यानं काही केले दाखवावं लागतं, पण तो त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे. आता अमेरिका ही मोठी सत्ता आहे जगातली. तिथल्या लोकांनी त्यांचा गौरव केल्यानंतर मग भारतातले लोक गौरव करणारच ना. त्याच रीतीनं तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला मिळालेलं महत्व नाहीये, त्यांच्याकडे बघा, ते त्याची कामना करतात, त्यांना त्याचं महत्व पटलेलं आहे, तुम्हाला पटायला पाहिजे का नको? आणि स्वामी विवेकानंद सुद्धा असे तसे नव्हते. तिथपर्यंत जाण्याकरता त्यांनी खास खळगे ठेचा खाऊन पुढे गेले. त्यांच्या चरित्रात एक गोष्ट वाचण्यात आली, तेवढीच सांगतो फक्त. माणसं अशीच मोठी नाही होत. मोठी माणसं तेच असतात जी छोट्या गोष्टीला कधी छोटं समजत नाही. फायजी आली का नाही इकडं? मोठी माणसं तीच असतात जी छोट्या गोष्टीला पण मोठं समजतात. स्वामी विवेकानंद सारखे त्यांच्या आईला म्हणायचे मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. ती आई म्हणायची बालबोध आहे, लगेच कशाचा संन्यास घेतोस असं तसं. एक दिवस लयच हट्टानं स्वामी विवेकानंद म्हणले मला संन्यास घ्यायचा आहे, संन्यास घ्यायचा आहे. त्यांची आई थोडी अशी कामात होते, म्हणले मला संन्यास घ्यायचा आहे. म्हणलं असं का, लयच झालं म्हणे तुझं. बरं ठीक आहे म्हणे, एक काम करतो, तिथं त्या टेबलवर चाकू आहे तेवढा इकडे आण. ऐका बरं काय सांगितलं, तो चाकू आहे तो इकडे आण. तो चाकू घेतला स्वामीजींनी, आईकडे दिला. आई म्हटली जा तू संन्यास घे आता. त्या डोक्याला हात लावावे लागले. अरे फक्त चाकू द्यायचं होतं, एवढे दिवस का सांगितलं म्हणे, दुसरं काहीतरी दिलं असतं. चाकू दिला आणि लगेच संन्यास घ्यायला मोकळं झालं. म्हणजे जा घ्या. त्याने विचारलं आईला, आई तू अशी मला एकदम पटकन कशी काही परवानगी दिली? म्हणे नरेन, संन्यास फक्त वस्त्रांचा नसतो, तो विचारांचा असतो. विचार ज्याचे शुद्ध झालेले आहेत तो अधिकारी ठरेल. म्हणे मी तुझी परीक्षा बघितली म्हणून मी चाकू मागितला, आता चाकू दे ना, काय परीक्षा आहे? पण ऐका त्यांची आई काय म्हटली, जेव्हा तू तो चाकू दिला ना माझ्याकडे, तू कसा दिला? म्हणजे असा घेतला ना असा दिला? नाही, म्हणजे देण्याची पद्धत कशी होते? काही नाही म्हणे, मी धारदार बाजू जी होती ना चाकूची ती माझ्या हातात धरली आणि मुठीची बाजू तुझ्या हातात दिली. म्हणे बस तिथेच तू जिंकलास. त्याच वेळी जर तू मुठीची बाजू तुझ्या हातात धरली असती आणि चाकूची धाराची बाजू जर माझ्याकडे दिली असती तरी मी तुला परवानगी नसती दिली. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह करते परंपरा,
तुम्हाला गंमत सांगू, घरामध्ये चहा मागा बरं आपल्या मंडळीकडं, कशी देते? तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला अनुभव आहे. कसं देता चहा प्याला तुम्ही? कडी कोणाकडे धरता? चहा देणारे कडी कोणाकडे धरता? स्वतःच्या हातात कडी धरतात. मग त्या पाहुण्यानं किंवा घरातल्या माणसाने काय चटका लावून घ्यायचा का काय? गमतीचा भाग आहे. मी काय सांगायला लागलोय, तुकाराम महाराज सांगतात की इहलोकीचा हा देह देव इच्छितात पाहे. स्वर्गातले देव सुद्धा या देहाची कामना करतात, इतका तो मूल्यवान आहे. आणि असा मूल्यवान असलेला जो देह आहे तो आम्हाला मिळाला. पण मिळाल्यानंतर आम्ही धन्यता प्राप्त करून घेतली. कशानं? अभंगाचं दुसरं धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आपण 4 कोटी पाहितल्या होत्या. कोटी सांगण्याकरता असायला पण लागतात, तिथे नाहीये माझ्याकडे.
पहिला वर्ग आपण बघितला की ज्यांना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही, पशुपशुपती. दुसरा जो आहे तो मनुष्य जन्म मिळाला मात्र कळाला नाही, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वसामान्य जन आहोत. तिसरा वर्ग असा आहे की ज्यांना मनुष्य जन्म मिळाला नाही पण कळाला, त्याच्यामध्ये स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, आपण मगाशी प्रमाण म्हटलं. चौथा वर्ग असा आहे की ज्यांना मनुष्य जन्म मिळालाही आणि कळालाही, त्याच्यामध्ये संत हा घटक येतो. कशावरून? कारण ज्या कारणासाठी त्यांना तो मिळाला त्यांनी त्याच ठिकाणी त्याचा वापर केला. विठाला विठाला. पहा ना तुम्ही संतांचं जीवन चरित्र पहा. असं चरित्रात सांगितलं तर तुकाराम महाराजांच्या त्यांच्या जीवनातला तितकाच वेळ वाया गेला. कुठला? शिंक जांभये खोकला इतुका वेळ वाया गेला, इतुका वेळ वाया गेला, इतुका वेळ वाया गेला, वेळ वाया गेला. शिंक जांभये खोकला, शिंक जांभये खोकला इतुका वेळ परफॉर्मन्स म्हणतात. समजलं नाही तुम्हाला? हे आपल्या करता होतं, फक्त उभे राहिल्या करता. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना समजलं कमबॅक परफॉर्मन्स म्हणजे काय. पहिला बॉल हुकला जाऊ दे ना, पण दुसऱ्या बॉलला सिक्सच मारला ना त्यांनी. आता विठाला विठाला. त्यांच्या चरित्रात सांगितलं तर शिंक जांभही खोकला, इतकाच वेळ वाया गेला संतांच्या जीवनात. मला काय सांगायचंय, मनुष्य जन्म मिळाला आणि कळालाही. कशावरून? त्यांनी तेवढाच वेळ वाया गेला अनवधानानं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नावाचा घेतलं असेल. नाही का? कितीतरी चरित्र पहा तुम्ही. अर्जुनाचं चरित्र सांगताना म्हटलं जातं देव त्याला इतका अनुकूल कसा काय, इतका अनुकूल कसा काय झाला त्याला. अरे म्हणे रोमा रोमातून झोपला तरी कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण म्हणत असतो तो. नाही त्याचा होईल तर कसं होईल. संतांनी त्यांच्या जीवनातला वेळ तितकाच वाया घालवला. खोकला, जांभई, शिंक. आणि आपण आपल्या जीवनात तितकाच वेळ फक्त कारणे लावला. कुठला? शिंक जांभई. जांभई आले का राम 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 राम, आशी सत्य शिकलं. तितकाच वेळ बाकीचा सायासे करीसी. सांगायचंय काय, संतांना कळालं कशावरून त्यांनी त्यांच्या जीवनात ती पात्रता करून घेतली. म्हणून तुकाराम महाराज आपलं स्वतःचं उदाहरण देतात. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो. नुसता जन्म मिळून फायदा नाही हो, जन्म मिळाल्यानंतर तो सत्कारने लावण्याच्यात खरा फायदा आहे. विठाला विठाला विठाला. तुम्हाला सांगू, वेळ माझी संपत आली. एक 5 मिनिटं पण पुढे जाणार नाही. आपण सगळं आटोपशीर असतं सगळं आपलं, आणि आटोपशीरच राहिलं पाहिजे. संतांनी सांगितलं ना, वेळ वाया घालवू नका बाबा, योग्य वेळेला योग्य वेळेच ते सांगा. काय आहे, आपण इतके अनभिज्ञ आहोत. त्या कबीर महाराजांचा एक दोहा आहे, माहिती आहे सगळ्यांना. कल करे सो आज कर, पुढे आज करे सो अभी, पुढे आम्हाला काय माहिती. तुम्हाला कशाला उभं केलं गोष्टी सांगायला? हे सांगा ना समाजाला, तुमचं कर्तव्य आहे. हे धर्माचं कर्तव्य आहे, हे सांगणं कर्तव्य आहे. कबीर महाराजांचा दुहा असा आहे तो, कल करे सो आज कर, आज करे सो अब. त्याच्या पुढचं फार सुंदर आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में प्रलय हो जाएगी, बहुरी करोगे कब. महाराज सांगतात, कबीर महाराज, अरे ह्या क्षणाचा भरोसा नाहीये, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया असा नाही का. क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. प्रत्येक क्षणाला काळ आ वासून बसलेला आहे. आपण इतके बेधुंद आहोत, आपण इतरांचा मृत्यू पाहतो. असा दिवस कोरडा नाही आज की कोणाच्या मैतीला, कोणाच्या दशक्रियेला, कोणाच्या सावडाण्याच्या विधीला, कोणाच्या 13व्याला, कोणाच्या पुण्यस्मरणाला जात नाही माणसं. दिवस कोरडा नाहीये, तरी पण आपल्याला मृत्यूचं गांभीर्य राहिलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगून जाईल, मला इथे आणा, मला आता थांबायचं आहे. त्या कबीर महाराजांच्या
धुयापाशी आणा, नाहीतर ही गाडी उधळली ना पटकन तिथे येणार नाही. कासार तुम्ही जरा बाबा. आता काय सांगत होतो आता मी, आपण बेधुंद झालो, इतकं आपल्याला भान राहिलेलं नाहीये. आपल्याला असं वाटतं खूप दिवस आहेत आपल्याकडे, म्हणून आपण आजचं उद्यावर ढकलं चालू, उद्यावर ढकलं, करू नंतर भजनाला जाऊ, नंतर करू. एक लक्षात घ्या, जेव्हा काळ समोर उभा ठाकेल ना, तेव्हा आपल्याला एक क्षण सुद्धा उसंत देणार नाही. एक क्षण सुद्धा. त्या सिकंदराचं उदाहरण सांगितलं जातं. सिकंदर जेव्हा मृत्यूशय्येवर पडला, काळ समोर आला असं म्हटलं जातं. तो सिकंदर त्याला म्हटला काळाला, मी कमावलेली सगळी संपत्ती तुला घे, फक्त अर्धा तास दे मला मृत्यूपत्र लिहायला. काळाच्या ठिकाणी बशीला चालत नाही आई बाप. तिथं सगळं संपतं, कधी थांबेल नाही, नाही का. या देहाचा काय भरोसा आहे. अंतकाळी कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे कोणी कामाला येत नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा, तोच कामाला येणार आहे. मला सांगायचं काय, आपण इतके बेधुंद आहोत की आपल्याला आपल्या जीवनाचं गांभीर्य राहिलेलं नाही. आपल्याला वाटतं खूप दिवस आपल्याकडे आहेत, खूप दिवस. मी बऱ्याच वेळा हे सांगितलंय, किती दिवस आहेत आपल्याकडे माहिती आहे? 100 वर्षापर्यंत जातं का कोण? आता जुनी काही मोजकी प्रत्येक गावामध्ये एखाद 2-4 अशी ठोकळ माणसं की ज्यांचं वय 101, 102, 100 असं झालेलं आहे. पण बाकी सगळे कितीवर आउट होतात? रन काढता 50, 60, 65 वरतीच आउट होतात की नाही. सरासरी जेमतेम आयुष्य पकडलं ना 70 वर्षाचं आयुष्य आपल्याला आता वर्तमानात आपण पकडूया. पकडायला काय हरकत आहे, पैसे थोडी जातात. पण 70 वर्ष म्हणजे फार नाहीये. 70 वर्ष म्हणजे 25,550 दिवस इतका स्टॉक टाइम आहे आपला. त्याच्यामध्ये आतापर्यंत जितके दिवस गेले ते वजा करा. ईश्वराच्या कृपेने जगलोच तर राहिलेले दिवस फक्त आपले आहेत. त्या मोबाईलला तरी रिचार्ज करण्याकरता ऑप्शन आहे, त्याचा बॅलन्स संपत आला. कधी कंपनी फोन करून सांगते, ती बाई सांगते आपका रिचार्ज खत्म होने वाला है, कृपया रिचार्ज करे, सेवा अखंडित आपको मिलेगी, असं काय ते सांगते ती. तसं मृत्यूच्या बाबतीत सांगावाला आहे का? महाराज बास आटप द्या का कीर्तन, आता पुढच्या क्षणाला तुम्हाला वैकुंठाला यायचंय, असं आलाय का निरोप? क्षणामध्ये चालता चालता बोलता बोलता माणसं जातात. म्हणून वेळेचं भान ठेवा. कबीर महाराजांचा दोहा सांगत होतो तुम्हाला मी. ते सांगतात काय, कल करे सो आज कर, आज करे सो अब. अहो उद्या करायचंय ना, आत्ताच करा. आज करा. आज कशाला, आत्ताच करा. का? या क्षणाचा भरोसा नाहीये. पल में प्रलय हो जाएगी. एका क्षणामध्ये प्रलय होऊ शकतो, काहीही घडू शकते एका क्षणामध्ये. बहुरी करू की तुमचं कल्याण तुम्ही कधी करून घेणार, तेव्हा अंतःकरणामध्ये शुभ संकल्प जेव्हा उठेल, इकडे लक्ष द्या, अंतःकरणामध्ये चांगला संकल्प, चांगलं कर्म करण्याची इच्छा जेव्हा होईल, त्याला लवकरात लवकर, जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करून घ्या. त्याच क्षणाला करण्याचा प्रयत्न करा. का? पुढचा क्षणाचा भरोसा नाहीये. पण याच्या विपरीत पण एक श्लोक आहे, आपण नेमकं उलट करतोय. हा जो श्लोक आहे ना, तो चांगल्या कर्मासाठी आहे, कल करे सो आज. आपण नेमका वाईट कामासाठी करतो. चप्पल चोरायची आहे, ठरवूनच येतो. आणि कीर्तनातून चप्पल जाणं हे नवल नाही वाटत तुम्हाला? इतका बेधुंद झालाय माणूस, पानपोळीचा ग्लास साखळीनं बांधावा. अजून पुढे जाऊन सांगू तुम्हाला, देवळामध्ये पाटी लावावी लागते की येथे नारळ फोडू नये. इतका अज्ञानी आहोत का आपण? कुठल्या रीतीने चाललो आहे, याच्या विपरीत आपण करतो. कबीर महाराजांचा दुसरा दोहा असा आहे, ते म्हणतात की आज करे सो कल कर, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, अभी तो जीना बरसो. एवढी काय घाई आहे? घ्या चार्वाकासारखं, यावत जीवन सुखम जिवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनकतः. जन्माला यायचं, तूप रोटी खायचं, पैसा लागेल ना, ऋण काढा, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तूप रोटी खा. फेडायला लागायचं नाही का? कशाचं फेडायचं? मेलं का गेलं सगळं. ही चारवाकाची रीत आहे. संत आम्हाला सावध करतात, अरे अनमोल आयुष्य तुम्हाला मिळालंय, सावध व्हा आणि त्या आयुष्याच्या साधनानं लवकरात लवकर त्या सच्चिदानंद पदाची प्राप्ती करून घ्या. अभंगाचं 3रं चरण.
भीती वाटते, मोठी मंडळी असते की बोलता येत नाही ना, विठाला विठाला. लवकर सावध व्हा, लाहो करा, घाई करा. काय सच्चिदानंद पदवी घेणे, पण कशी? आयुष्याच्या साधने. जितका म्हणून तुम्हाला वेळ मिळालेला आहे तो वेळ तुम्ही सत्कारणी लावा. अगदी 2 मिनिटं त्याला मी स्पष्टीकरणाचं करतो. बघा, एक विचार असा आहे, आपल्याला कामना नेहमी सुखाची आहे. आपल्याला सुख जे आपण कल्पित करतो ते कधी करतो? उद्या मला सुख मिळेल या आशेनेच माणूस जन्म जगतो की नाही? उद्या माझ्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल, उद्या मला काहीतरी फायद्याचं होईल, त्याच्याकरता आजचा दिवस जगत असतो. म्हणजे आजच्या जीवन जगण्याचं उद्दिष्ट काय? उद्या माझा चांगला व्हावा. असं करता करता आपण किती दिवस घालवले? सुख मिळालं काय? काय अनुभव आहे सगळं बसलेल्यांचा? जर कोणी म्हणत असेल की मी अत्यंत सुखी आहे, विरळा आईसा कोणी तुका त्याशी लोटांगण घालावं लागेल त्याला. संतांचं असं म्हणणं आहे, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. असं संतांनी सांगूनही आपण सुख त्या संसारात शोधतो आहोत. प्रत्येक क्षणाला अशी अपेक्षा आहे की पुढच्या म्हणजे उद्याच्याला मला सुख मिळेल. ऐका बरं, थोडा सैद्धांतिक विषय, संपलंय कीर्तन. पण उद्या सुख मिळवण्याकरता आज काय पाहिजे? काय म्हणणे तुमचं? आज पण सुख पाहिजे तर उद्या सुख मिळेल. आज दुःख असेल तर उद्या सुख कसं मिळेल? नाही समजत तुम्हाला? आजचा क्षण, आजचा दिवस म्हणजे बीज आहे. बी जर चांगला असेल तरच रोप चांगलं येईल की नाही? बी जर कचक असं फोलकट कीड लागलेले असेल तर चांगलं येईल का? आता भात पेरायचे आहेत, सगळे आपण बी तयार करतो की नाही? पाखडून उपणून सगळं त्यातलं किडा काय काडी खडे वगैरे काढून का पळंच पण ठेवतो आपण बियांमध्ये. काय म्हणणे आहे तुमचं? झोपले की काय तुम्ही? जड झाला नाही का जास्त? अजून तर अन्नदान नंतर आहे. आता भात पेरायचंय त्याच्या अगोदर आपण बी तयार करून ठेवतो. याचं कारण काय? कारण बी जर चांगला असेल तर राब चांगला येईल, राब चांगला आला तर भात चांगला येईल, पुन्हा त्याचं पीक चांगलं येईल. हा साधा सिद्धांत, साधा दृष्टांत आहे. आपल्या जीवनातलं आज हे बीज आहे आणि उद्या त्याचं फळ आहे. आजचा दिवस जर दुःखपूर्ण असेल तर उद्या सुखपूर्ण कधीच येणार नाहीये. म्हणून आहे त्या क्षणाला नाही का, देविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता याला विस्तारित करून सांगावं लागेल, पण इन शॉर्ट मध्ये सांगतो की विवेक बुद्धीनं जाणा, ईश्वरानं जे दिलंय ते पण काही कमी नाहीये. किती दिलंय त्यानं, जे जे तुम्हाला मिळालंय. कितीतरी लोक अशी आहेत की त्याची अपेक्षा बाळगू नये, आमच्याकडे का नाही? कुठला दुःखाचा बाजार म्हणतोय आपण? त्या शेक्सपियरचे एक वाक्य आहे, तो माझ्या पायात बूट नसल्याचं दुःख मला तिथपर्यंतच होतं जोपर्यंत मी पाय नसलेला माणूस बघितला नव्हता. हे समजलं तुम्हाला? आपण चप्पलचं दुःख बाळगतोय. जगात अशी माणसं आहे की त्यांना पायच नाहीये. ईश्वरानं किती दिलंय आपल्याला? दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळा, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडीशी नारायण, नासे जीवपण भवरोग. अजून काय द्यायला पाहिजे? संपलं कीर्तन. एक वाक्यात सांगू तुम्हाला, ज्याला मनुष्य जन्म मिळूनही तो सुखी नाही त्याला जगातली कुठलीच गोष्ट सुखी करणार नाही. ज्ञानेश्वर माऊली. शेवटच्या चरणाला थेट भैरवीच घेऊ नये का? मी त्याला जसं जुळवतो ते चरण आहे की नाही, भैरवी घेऊच आपण, पण ते चिंतन त्याला जोडून घेतो म्हणजे आपला वेळ पण वाचेल. विठाला विठाला. झालेली कीर्तन सेवा तुम्हाला सर्व श्रोत्र सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा अपशब्द गेला असेल, चिंतनाच्या व्यतिरिक्त बाहेरचं काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील किंवा काही तुमच्या हृदयाला लागलं असेल तर तुमचं लेकरू आहे म्हणून क्षमा करा. आणि जे जे काही चांगलं वाटलं असेल ते स्वतःच्या बुद्धीवर ऐका. हे फार कटाक्षानं मी बोलतोय. श्रोत्यानं वाक्याचं बोललेलं स्वतःच्या बुद्धीवर घासून पुसून तोलून मापून घ्यावं आणि ते आपल्या जीवनात आचरित आणावं. याच्याकरता कीर्तन असतं. 2 तासाचा खेळ म्हणजे कीर्तन नाहीये, समग्र जीवन म्हणजे कीर्तन आहे. बाकीचे उर्वरित 22 तास कसे जगावे याचा दिग्दर्शन करण्याचं माध्यम म्हणजे 2 तासाचं कीर्तन आहे. ही व्याख्या अगोदर लक्षात घेतली.
इथून जे काही चांगले मिळेल ते सद्गुरू परंपरेचा आहे, गुरूंचा आहे, त्याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा. कीर्तन सेवा संपलेली आहे. तुकाराम महाराज सांगतात, हा अनमोल देह आहे, कशावरून स्वर्गातले देव त्याची कामना करतात. तो आम्हाला मिळाला, आम्ही धन्य झालो, कारण विठ्ठलाचे दास झालो. तुम्ही पण काय करा, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणं, ते आयुष्य जे मिळाले त्याच्या आधाराने सच्चिदानंदापर्यंत तुम्ही जा, तरच तुमच्या जीवनात कल्याण आहे. कीर्तन सेवा संपलेली आहे. एक छोटा दृष्टांत 1 मिनिटाचा की संपूर्ण जीवनाचं सार त्यात येईल. एक जंगलामध्ये सिंह, जंगलाचा राजा, आणि ते खारुताई अशी टुनट उडवण्या मारत असते. त्याचं लकप कौशल्य बघून सिंह तिला सांगतो, खारुताई तुझ्यासाठी एक काम आहे, तू जर माझ्याकडे कामाला आली तर काम झाल्यानंतर तुला 2 पोती अक्रोड देईल. काय अक्रोड? अक्रोड फुटायला अगदी ह्याच्यासारखं असतं, आपल्या लोण्यासारखं, इतकं टणक. आता खारुताईचे दात मजबूत आहेत, झाडं पोखरते तर काय. सिंहाने तिला काम सांगितलं, एक काम कर, हा माझा सगळा राजवाड्याचा परिसर आहे, इथे ही झाडं आहेत, ती मला काढायची आहेत. तुला काम काय, ती कुरतडून तू झाडं काढायची. मला काय भेटणार म्हणे 2 पोती अक्रोड, पण कधी? काम झाल्यानंतर. सिंहाने दिली त्याला आशा दिली लावून. जी कामाला सुरुवात केली तिने कुरतडते, रात्र नाही, दिवस नाही, सकाळ नाही, संध्याकाळ नाही, सुट्टी नाही, रजा नाही, लीव नाही, काहीच नाही, रात्रंदिवस काम. का? मला 2 पोती अक्रोड भेटणार आहे. सगळं कुरतडत तिनं राजवाड्याचा सगळा तो राजमहल, रस्ता सगळा क्लिअर केला, आणि सगळं काम झाल्यानंतर बरीच वर्ष लुटून गेली, आणि सिंहाच्या समोर उभी राहिली. म्हणजे महाराज, तुमचं काम मी सगळं पूर्ण केलेलं आहे, माझं बक्षीस कुठं आहे? सिंह तिच्याकडे हसला, टाळी वाजवली. सेवकांनी 2 अक्रोडची पोती शेजारी बघितली, तिला आनंद झाला. टुनू उड्या मारत गेली, पटकन ठुणकन जाऊन त्या पोत्यावर जाऊन बसली. अशी मनातल्या मनात म्हणते, 2 पोती अक्रोडची भेटली मला, काय आनंद आहे आता. आणि जेव्हा ती त्या पोत्याची बांधलेली गाठ सोडायला गेली, कुरतडायला गेली, तिच्या लक्षात आलं, अरे ही गाठ पण सोडत नाही, कारण माझे दात आता हलायला लागलेत. समजलं का तुम्हाला काही? आता या अक्रोडच्या पोत्याचं काय करायचं? ज्या अक्रोडची पोती दातानं फोडणार होते, ती तरी मी ती लाकडं फोडण्यात घालवली. हे अक्रोड कधी घालणार? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नका गुंतू संसार श्रमा. तुम्ही वासुदेव म्हणा. कशासाठी गुंतताय? आपलं कर्तव्य कर्म करावं आणि भगवंताची प्राप्ती करावी. या सगळ्या साधनेमध्ये वेगवेगळी प्रलोभनं जरी आली, अगदी स्वर्गाधिक प्रलोभनं जरी आली, तरी पण त्यांना नाकारून त्या सच्चिदानंद पदापर्यंत जाण्याची आमची तयारी आहे. तुको बरेचसे वर्ष चरणात सांगतात. तुका
सेवा या ठिकाणी पूर्ण विराम घेते. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोत्र सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. थेट जय विठ्ठलच घेणार होतो, परंतु पूर्ण ओघामध्ये ज्या निमित्तानं हे कार्य आहे किंवा ज्या कुटुंबियांनी हे आयोजित केलंय त्यांचं प्रस्तावनेत मला काही सांगणं राहून गेलं. ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपली ही सेवा झाली, कैलासवासी सीताराम भीमाजी लोखंडे यांच्या उत्तर कार्याच्या प्रित्यर्थ त्यांच्या समग्र लोखंडे कुटुंबियांनी या ठिकाणी कीर्तन सेवा आयोजित केली. त्यांचे भाचे श्री दहीभाते भाऊसाहेब
दहीभाते यांच्या संपर्कानं या ठिकाणी येण्याचा हा योग आला. रोहिदासजी लोखंडे यांनी संपर्क केला होता, त्यांचे पुतणे आणि करून सगळी या ठिकाणी लोखंडे कुटुंबियांचे नातेवाईक आप्तेष्ट सगळ्या मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित सगळ्या वारकरी संप्रदायातील सगळी जाणकार मंडळी अगदी ढोबळ मानानं मला जी काही नावं सुचतील मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो नाही का. भीमाजीदादा वाळूंच्या ठिकाणी खरं तर उपस्थित आहेत आणि आज व्यक्तिशः मला एक आनंद आहे. कीर्तन सेवा थांबलेली आहे, काही स्तुती पाठक नाही आहे, पण कीर्तनामध्ये पखवाज कसा असावा याचा आदर्श जर कोणाला द्यायचा असेल तर सुरुवातीला भीमाजीदादा आणि किसन भाऊनी जे मृदंग वाजवलेला आहे किंवा आता समग्र कीर्तनात, तर मला असं वाटतं की बाबा हा आईना दाखवला पाहिजे सगळ्यांना की बाबा कीर्तनाकरता काय आवश्यक असावं. आदर्श असं मृदंगाचं वादन या दोन्ही मंडळींनी केलं. किसन भाऊ तुम्हाला फार फार धन्यवाद की मला खरंच मनस्वी आनंद झाला. मला वाळवंटात कीर्तन केल्यासारखं वाटतंय. मोरेश्वर भाऊ आहेत, माऊली आहे, राऊत आदी करून सगळी मंडळी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी ताजेची सगळी मंडळी, राममामा आहेत, जयवंतराव आहेत, भाऊसाहेब आहेत, लगड बाबा आहेत, आता सगळ्यांचे नाव मला माहीत नाही आहे. आपल्या मावळाचं भूषण अविनाश महाराज आहेत, सगळी ही प्रेम करणारी मंडळी आहेत. भदे महाराज सागर भाऊंचे वडील, बरोबर ना, सागर महाराजांचे वडील, आमचे मित्र विक्रम भाऊ आहेत वाळून, सगळी मंडळी आता ही परिचयाची आहेत. मी का नामोल्लेख केला ही औपचारिकता साध्य करणं गरजेचं आहे. आणि विशेष आनंद असा आहे की मी फार आदरस्थानी मानतो असे आमचे आता जावई आहेत पण त्यांना दादा म्हणतो. काळूराम दादा पिंपळे, लक्ष्मण दादा पिंपळे या ठिकाणी सगळे. आता काय होतंय ते नातं असल्यामुळं नाव तोंडात येत नाही ना, तेच येतं, त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळी वारकरी मंडळी ज्ञात अज्ञात सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. भाऊसाहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी सेवेकरता मला पात्र समजलं. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगार येडे बाळ कौतुके. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. एक 2 मिनिटं कोणी उठू नका. कैलासवासी सीताराम भीमाजी लोखंडे यांचं गेल्या 9 दिवसापूर्वी देहावसान झालं. उद्या होणाऱ्या